अकोला शहरामध्ये निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच भुरट्या चोरट्यांनी नागरिकांचं नाकीनऊ आणले आहेत। शहरातील गर्दीच्या आणि सततच्या वर्दळच्या रूपमिलन दुकानासमोर 16 नोव्हेंबरच्या सायंकाळी घडलेली दुचाकी चोरी ही वाढत्या गुन्हेगारीची ठळक नोंद आहे। अजय वलेकर हे आपल्या कुटुंबासह कपडे खरेदी करण्यासाठी दुकानात गेले असता बाहेर उभी असलेली हिरो होंडा स्प्लेंडर अज्ञात इसमाने क्षणामध्ये किक मारून पळवल्याची माहिती मिळते। पुतण्याने आवाज देईपर्यंत चोरटा पसार झाला होता। विशेष म्हणजे रेल्वे स्टेशन समोर असलेल्या व्यापारी परिसरामध्ये दिवसभर मोठी वर्दळ पाहायला मिळते, परंतु अनेक व्यापारी प्रतिष्ठानांनी अद्यापही सीसीटीव्ही बसवण्यात गंभीर निष्काळजीपणा दाखवला आहे। अशा मुख्य व्यापार गल्लीमध्ये सुरक्षेची मूलभूत साधनेच नसल्याने ग्राहकांना खरेदी करू की वाहन सांभाळू असा प्रश्न निर्माण होतोय। प्रशासन आणि व्यापारी संघटनांनी वेळोवेळी ग्राहक सुरक्षेची हमी देण्याची आश्वासने दिली असतानाही प्रत्यक्षात परिस्थिती फार ढिसाळ असल्याचंही या घटनेतून स्पष्ट झालंय।